नमस्कार, मी डी एस लोखंडे पाटील चालू वार्तामध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत करतो. आज आपल्यासोबत आप पक्षाचे महाराष्ट्राचे प्रवक्ते आहेत आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट महाराष्ट्रामध्ये एक अत्यंत महत्त्वाच्या 4 मुद्द्यावरती मी आज त्यांच्याशी चर्चा करणार आहे. आणि किर्दत सर, मी तुमचं दैनिक चालू वार्तामध्ये मनापासून स्वागत करतो. आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा आपल्याला हे पाहायचा आहे की ज्यावेळेस आता सरकार कोणाचे असो, त्या सरकारने केलेले कामं, मग ते चांगले असोत किंवा वाईट असोत, ते जनतेला माहिती असणं हे अत्यंत गरजेचं आहे. आणि त्यामध्ये सर्वात महत्त्वाचं जे अनेक मीडियानी ही गोष्ट स्किप केली. मी सरांचं एक 8 दिवसापूर्वीचं पोस्ट पाहिलं होतं. त्या पोस्टमध्ये सरांनी सरकारने सरकारची जमीन कशी पक्षाच्या घशामध्ये घातली ही एक पोस्ट केलेली होती आणि ती कदाचित महाराष्ट्रातल्या जनतेसमोर आलेली नाही. मी बरोबर बोलतोय सर? आता जो हा विषय जो आहे, तर आपल्याला सरच समजून सांगतील की मंत्रालयाच्या बाजूची 15,000 स्क्वेअर फूटची जी जागा आहे, सरकारने कशी कोण्या पक्षाच्या घशात घातली आणि त्या आता जागेची जी करोडो रुपयामध्ये व्हॅल्यू होती, तर ते सविस्तर सांगतील. सर, मला ते थोडं मंत्रालयाबद्दलची जी पोस्ट टाकलेली होती 15,000 स्क्वेअर फूटची, तर त्याबद्दल थोडं मला विस्तृत आणि महाराष्ट्रातल्या जनतेलाही ते कळलं पाहिजे. काय झालं की आता 31 मार्चच्या आधी अनेक जी आर पास झाले आणि मोठ्या प्रमाणावर ते सगळे जी आर सगळ्या आपल्या त्यामुळे महाराष्ट्र सरकारच्या त्या निर्णयामध्ये दिसत आहेत. त्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी अशा त्या झाकल्या गेल्या आणि त्या शेवटच्या टप्प्यामध्ये एक जी आर असा आहे जो खरं तर सामान्य प्रशासन विभागाने काढला. त्या प्रशासन विभागाने असा एक आदेश काढलाय की महाराष्ट्रामध्ये जे राजकीय पक्ष आहेत त्या सर्व पक्षांना मुंबईमध्ये साधारण त्यांच्या ऑफिससाठी जागा आहे. आता तशीच ती मुंबईमध्ये मंत्रालयाच्या जवळ भाजपसाठी जवळजवळ 2680 स्क्वेअर फूट जागा ऑलरेडी आहे. म्हणजे त्यांच्याकडे तिथे ऑफिससाठी जागा आहे, ती कार्यालय आहे आणि त्याच्या शेजारी कॅन्टीन वगैरे अशी सोय आहे. म्हणजे बहुतेक सगळे जे महत्वाचे राजकीय पक्ष आहेत त्यांना त्या भागामध्ये मंत्रालयाच्या भागामध्ये जागा आहेत आणि त्या पूर्वीपासून असे पद्धत आहे की 5 वर्षासाठी भाड्याने दिली जाते आणि त्याच्यानंतर त्या कराराचं नूतनीकरण होतं. कारण काय होतं ती सत्ता बदलत राहते. दर 5 वर्षांनी कोणीतरी नवीन सत्ताधारी येईल, त्या पद्धतीने एखादा नवीन पक्ष येऊ शकतो, त्यांनाही जागा दिली जातात. पूर्वी जनता दल होता, पक्ष होता, तर असे पक्षही बदलत राहतात. तसं या राजकीय पक्षांनाही जागा द्यायची असते. त्याच्यामध्ये यांनी काय केलं की मागच्या वर्षी एक आदेश काढला आणि ही जी त्यांची 2600 स्क्वेअर फूट जी होती ती 30 वर्षासाठी कराराने भाजपला द्यायचं ठरवलं स्वतःलाच. बरं, म्हणजे ही जागा किती स्क्वेअर फूट होती? आधीची होती ती 2680 स्क्वेअर फूट. आता हीच मुळात 5 वर्षाची होती, तिचा एक करार मागच्या वर्षी करून टाकला ती 30 वर्षासाठी. आता या वर्षी आता परवा घाई गडबडीत एक निर्णय आलाय. तो निर्णय असा सांगतो की या जे ऑफिस आहे आता त्याच्या शेजारी मोकळी गार्डन आहे. म्हणजे त्याला नेहरू गार्डन असं म्हणतात आणि तिथे पूर्वीपासून म्हणजे गार्डनचं रिझर्वेशन होतं त्या तिथे आणि गार्डनचं त्या भागामध्ये गार्डन कमी आहेत त्यामुळे मंत्रालयाच्या भागामध्ये रिझर्वेशन होतं. हे रिझर्वेशन अर्ध उठवलं. म्हणजे त्याला स्थानिक नागरिकांनी विरोध केला त्यामुळे ते अर्ध उठवलं. आता त्याच्यामध्ये प्रॉब्लेम काय केला यांनी की आता हे 15,000 तिथली जी जागा आहे म्हणजे त्या मूळच्या ऑफिसच्या शेजारची जागा लागूनची 15,000 स्क्वेअर फूट जागा भाडेकराने भाजपला द्यायचं यांनी डिक्लेअर केलेलं आहे या आदेशानुसार. आणि 15,000 स्क्वेअर फूट जर अशी जागा मुंबईमधली 15,000 स्क्वेअर फूट म्हणजे त्याच्यावरती जर आपण त्याची व्हॅल्यू किती होईल हा एक प्रश्नच आहे. परंतु त्याच्यात हाच माझा मुळात प्रश्न आहे. कारण ती कोट्यवधींची मालमत्ता झाली. आता तिला ते नॉमिनल फी म्हणजे काय म्हणू किरकोळ त्या पद्धतीचा त्याच्यावरती भाडेतत्वावर असते. आता हा मुळात करार त्याने 30 वर्षासाठी आहे. आता दुसरा प्रश्न त्याच्यावर मोठा असा तयार होतो की या जागेवरती बांधकाम स्थानिक स्वराज्य संस्थेच्या नियमाप्रमाणे केलं जावं असं त्याच्यात म्हटलंय. म्हणजे आता मुंबई बीएमसीचे जे रूल असतील त्याप्रमाणे तिथे बांधकाम होऊ शकतं. आता त्या भागात जर आपण असं धरून चालू की 4 टीडीएस पद्धतीने एफएसआय 4 पट मिळाला तर 4 पट म्हटलं तरी जवळ 60,000 स्क्वेअर फूट होईल. आता 60,000 स्क्वेअर फूट बांधकाम त्या मंत्रालयाच्या भागामध्ये खूप प्रचंड मोठं होतं आणि मुळात असं आहे की भाजपचं म्हणजे थोडक्यात धोरण काय दिसायला लागलंय की दिसली जमीन रिकामी ती मार कब्जा. हा म्हणजे छोट्या छोट्या गावांमध्ये आपण बघतो छोटे गावगुंड असतात, कुणातरी रिकामी जागा दिसली, मोकळी जागा दिसली, गायरान दिसलं की मारा ते ताबा. म्हणजे भाजप गावगुंडाचं काम करते का? ताबा मारण्याचं काम करताय.
कारण आपण पूर्वी पण ऐकलेलं आहे की जेव्हा नोटबंदी झाली त्या काळातही मोठ्या प्रमाणावर भाजपच्या लोकांनी जागा घेतल्या, देशभर घेतल्या, विकत घेतल्या गेल्या. आता हे पैसे कुठून आले हा प्रश्न आपण विचारू नाही शकत, परंतु त्यांच्या त्या डोनेशन मधून कुठून पैसे आले ते त्यांनाच माहिती. आता हे जे धोरण आहे याच्यामध्ये जर 80,000 किंवा 60,000 स्क्वेअर फूट बांधकाम करून घेणार असतील हे, तर प्रश्न असा निर्माण होईल की 5 वर्षानंतर यांची सत्ता आहे का याची खात्री कुणाला आहे? आणि दुसरं ती एका पक्षाला दिल्यानंतर तुम्हाला बाकीच्या पक्षांना द्यायची आहे का नाही द्यायची आहे असा प्रश्न निर्माण. माझा एक प्रश्न आहे ते, मग हे सर्व पक्षांना माहिती आहे, मग सर्व पक्षांनी ह्याकडे डोळे झाक केली असावी बरं? आता खऱ्या अर्थाने काय आहे, हे सगळे खरं तर एकमेकांच्या मांडीला मांडी लावून बसलेले आहेत. म्हणजे आज जे विरोधक म्हणून जे आहेत ना ते एकेकाळी कधी शिवसेना ठाकरे गट असेल किंवा शिंदे गट त्याच्यातला किंवा अजितदादा गट, हे सगळे आणि भाजप हे सगळे एकमेकांच्या मांडीला मांडी लावून बसलेले पक्ष आहेत. आणि त्यामुळे काय झालंय की यांना एकमेकांचा तसा अर्थाने विरोध करायचा नाही. उद्या काय होईल की हे पक्षही म्हणतील की आम्हाला एवढीच जागा द्या. म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरेची शिवसेना असेल मुंबईमध्ये एवढी आक्रमक आहे, आणि ही आक्रमकता यांनी इथे का दाखवलं नाही बरं? याचं कारण उघड आहे. ती काय म्हणू आपण, मेवा जो आहे तो सगळे मिळून खाऊ अशा पद्धतीचं धोरण असावं दिसतंय. आणि सामान्य जनता गेली म्हणजे तो तर गॅस सिलेंडरच्या मागे फिरतोय आणि त्या काळामध्ये हे अशा पद्धतीचा निर्णय घेत आहेत. आणि त्यामुळे हे आवाच्या सवा मोठी जागा आहे, ही ताबा मिळवणं आणि कुठेतरी आपल्या सगळ्या सिस्टीमचा उद्धार करणं हे असं भाजपचं धोरण आहे. त्यामुळे आमचा 100% या अशा पद्धतीच्या धोरणाला विरोध आहे. आणि असा प्रश्न निर्माण होतो की बाकीच्यांना साधारण 1,000, 1,200, 1,500 स्क्वेअर फुटाच्या जागा ऑफिससाठी लागतात. त्या पद्धतीचं आपण समजूही शकतो की राजकीय पक्षांचे कार्यकर्ते मुंबई राजधानी असल्यामुळे येऊ शकतात तिथे, त्यांच्यासाठी एखादं कार्यालय असावं हे समजू शकतं. ही मागणी सर्व राजकीय पक्षांची असते, परंतु 1,000-2,000 स्क्वेअर फूट म्हणणं वेगळं आणि तुम्ही 60,000 70,000 स्क्वेअर फूट जागा मिळवणं हे वेगळं आहे. आता यामध्ये अजून एक प्रश्न, तुमचा आप पक्ष आहे, मग तुम्ही आता राष्ट्रीय पक्ष आहे, तुम्ही अशी काही मागणी करणार आहात का? आणि हे जे आता जी आर काढलेला आहे याला कुठं विरोध म्हणून काही आंदोलन बिंदोलन किंवा काही असं विरोध दर्शवणार आहात का? आम्ही तिथल्या स्थानिक लोकांपर्यंत पण हा प्रश्न पोहोचवायचा प्रयत्न करतो आहोत. तिथल्या स्थानिक जे सिटीजन फोरम आहेत त्यांनी पण याला पूर्वीपासून विरोध दर्शवलेला आहे. दुसरं महत्वाचं म्हणजे याचा या भाडेकरानंतर जो त्याचा परिणाम होणार आहे तो मोठा दीर्घकालीन परिणाम होईल. कारण या पद्धतीची म्हणजे जमिनी ताब्यात घेण्याचं धोरण जर राबवलं गेलं तर विविध राजकीय पक्ष वेगवेगळ्या पद्धतीने हे प्रयोग राबवायला लागतील. आणि हे काय आहे की सामान्य प्रशासनाला हा अधिकार आहे किंवा मुख्यमंत्र्यांना हा अधिकार आहे, त्या अधिकाराचा दुरुपयोगच आहे. त्यामुळे आम आदमी पार्टी हा राष्ट्रीय पक्ष म्हणून पुढे आलेला आहे, परंतु आम आदमी पार्टीला अजूनही अशी काही जागा वगैरे मिळालेली नाही, छोटी सुद्धा आम्हाला जागा मिळालेली नाही. त्यामुळे हा प्रश्न वेगळाच आहे. म्हणजे इथे काय होत आहे की ज्याच्याकडे अधिकार तो त्याचा वापर करून घेतो, अशा पद्धतीचं सत्ताधाऱ्यांचं धोरण आहे. माझा शेवटचा प्रश्न, भाजपनी आतापर्यंत एवढ्या बोंबा मारल्या की उद्धव ठाकरेंनी बीएमसीला धुवून खाल्लं, मग आता भाजप काय करते, तुम्हाला काय वाटतं? आता ते भाजपचं धोरण सुद्धा त्याच पद्धतीने आहे. आणि म्हणून तर इतकी सत्ता म्हणजे मुंबईची जी लढाई जी झाली ती इतकी मोठी झाली, याचं कारणच ते ती मुंबई आर्थिक राजधानी आहे आणि त्या राजधानीवर त्या कब्जा मिळवण्याचं हे धोरण आहे. आणि त्यामुळे तिथे तुम्ही थोडीशी काय स्क्वेअर फुटातली जमीन सुद्धा मिळवणं हे मोठं राजकारण आहे. अशाच पद्धतीचं धोरण हे आता भाजप राबवत आहे. म्हणजे ठाकरे गटाने वेगवेगळ्या पद्धतीने पूर्वी कार्यकर्त्यांचे उद्धार केलेले आहे. आता आपण बघितलं की त्यांचेच एक मंत्री सुद्धा आहेत, शिंदे गटाचे मंत्री सुद्धा आहेत आता, संजय गायकवाड, त्यांनी पण आता मी माझ्या कार्यकर्त्यांना 35 कोटी मिळवून दिले कमिशन पोटी असे परवा विधान केलं. आणि दुसऱ्या दिवशी ते विधान थोडंसं बदललं, तिसऱ्या दिवशी पुन्हा तेच विधान केलं, नाही मी कार्यकर्त्यांना इतकं कमिशन मिळवून दिलं. आणि हे जे धोरण आहे ना, हे तुम्ही तुमच्या कार्यकर्त्यांचं भलं करा किंवा या पद्धतीने हे, आणि ती म्हणजे कुणाच्या पैशात ना, तर सामान्य माणसाच्या. ही जमीन कुणाची किंवा हे कुणाचं आहे, हे सामान्य माणसाचं आहे ना. सामान्य नागरिक म्हणून जो आपण मागतो आहोत, आपला अधिकार जो आहे त्याच्यावरती कब्जा मिळवण्याचं धोरण आहे. एकंदरीत सरांच्या सांगण्यावरनं हे लक्षात येतं की हे सत्ताधारी आणि विरोधात बसलेले हे एकच आहेत. दाखवायचं जनतेला वेगळं, महाराष्ट्रातल्या जनतेला वेड्यात काढायचं, आणि जिथे कुठे फायद्याची गोष्ट असेल तिथे संगनमत साधून फायदा करून घ्यायचा. तुम्ही पण खा, आम्ही पण खाऊ, असं सर